हाय नमस्कार. आजचा मेनू आहे आमचा जेवणाचा बघा. आज आम्ही बनवणार आहे. काय बनवणार आहे अर्चू? समोसा, ब्रेड पकोडा आणि वडा, बटाटे वडा. समोसा, ब्रेड पकोडा आणि बटाटा वडा, कांदा भजी आजचा मेनू आमचा ठरलेला आहे. तर चला मग सगळी तयारी चालू आहे. आपण बघूया काय तयारी चालू आहे ते. हे बघा एक कुकरमध्ये घातले बटाटे शिजायला आणि इथे हे शेंगदाणे शिजून काढलेत. हे समोस्यामध्ये टाकायसाठी. आणि चला आता बघूया बाकीचं काय चाललंय ते. इथे चालली कोथिंबीर नेसायचं काम, इथे चाललं आहे पुदिना नेसायचं काम मसाला बनवण्यासाठी. आणि बघा मिरची, ब्रेड पकोडे बनवण्यासाठी हे बघा पाव आणलेले आहे आणि हे वडापाव बरोबर खाण्यासाठी पाव आणलेले आहे. चला आपण बघूया समोस्यासाठी पीठ कसं मळायचं ते. तर मी मळणार आहे मैद्याचं पीठ. बघा हा मैदा आणि हे पण मैदाच आहे. हा दिवाळीमध्ये शिदा वाटप दुकानावरती भेटलेला होता. तो मी काय वापरलाच नव्हता, तो ठेवलेला तसाच होता. चला आपण हाच मैदा मळून घेऊया आता समोसे बनवण्यासाठी. आणि समोसे बनवण्यासाठी मैदा कसा मळायचा ते तुम्हाला मी दाखवते. चला मग करूया तयारी समोशाची. छानपैकी असं मस्त मळून पीठ घ्यायचं आणि बघा असं घट्ट मळायचं, पातळ मळायचं नाही. पातळ मळले तर समोसा आकार येणार नाही. समोशाला समोसा बनेल पण त्याला आकार येणार नाही. मस्त पीठ आहे बघा. त्याला आतमध्ये असे लेअर आल्यासारखे यायला लागले. बघा समोसा चांगला असा फुलला पाहिजे. तर याला आपण झाकून ठेवूया. आपण मसाल्याची तयारी करूया. बघा मिरच्या चांगल्या धुवून निवडून घेतल्यात. तेवढ्या मिरच्या त्याच्यात तिखट पण आहेत, फिक्क्या पण आहेत. हे वाटून घेणार आहेत. मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे आपण मस्त मिक्सरला बारीक वाटून घेणार आहेत. आल्याचा तुकडा आहे जरासा घेतलेला आहे. याच्यामध्ये लसूण घालणार आहे बघा.
लसूण सोलून घेतलं एवढा अर्धी वाटी. चला आता हे मिक्सरवरून बारीक करून घेते. मिक्सरच्या भांड्यात घालूया. मस्तपैकी जास्त बारीक नाही करायचं, फक्त ते आबड दोबड असं वाटून घ्यायचं आहे. थोडं जास्त बसणार नाही, थोडं थोडं घालून वाटते. त्याच्यात घालणार आहे जिरे. जिऱ्याची टेस्ट वेगळीच लागते, त्याच्यामुळे जिरे घालायचे. अशी मिरचीची पेस्ट वाटून घेतली आहे आंबट-गोबड. याच्यात मीठ नाही घातलेलं, मीठ जसं लागेल तसं घालणार आहे. चला आपण बटाटे सोलून घेऊया. हे बघा बटाटे सोलून घेतलेले आहेत. आता त्याला मॅश करून घेणार आहे. हात भाजायला लागलं माझं. रगड टाकू नको त्याच्यामध्ये. चला आता हा बटाटा मॅश करून झालेला आहे. आता आपण मसाला बनवूया. मी तेल ठेवलं आहे, टाकलं याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टाकणार आहे कढीपत्ता, मोरी मोरी नसती. जिरे जिरे तशी पण मिरचीमध्ये पण वाटलेले आहे, पण वाटते. कढीपत्ता चांगला तेलामध्ये कुरकुरीत करायचा, म्हणजे तो खाताना जरी चावला गेला तरी
बारीक होऊन जातो. चला त्याच्यात घालणार आहे मी वाटलेली मिरची. मिरची तिखट लागू नये म्हणून त्याच्यात घालणार आहे मी मीठ जरासं. आणि थोडीशी हळद. फोडणी चांगली करून घ्यायची. फोडणी करून झाली. गॅस बंद करूया आणि थंड व्हायसाठी ठेवूया. चला आता याच्यामध्ये आपण या मसाल्यामध्येच आपण शिजवलेले शेंगदाणे घालणार आहेत आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहेत. बटाट्यासाठी समोसासाठी एकच भाजी, पॅटीससाठी आणि त्याच्यासाठी एकच भाजी ना, तीच भाजी ना. आणि मसाला सगळं घालू ना त्याच्यामध्ये. नाही एवढंच. त्याच्यात ते बटाटा काही कच्चा होता त्याच्यात. मसाला सगळा घालून घेतला बटाट्यामध्ये. तर चांगलं मिक्स करून घेते. मसाला आणि बटाटे एकजीव झालं पाहिजे म्हणजे टेस्ट भारी लागेल. थोडासा ओवा घालून घेणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली धुवून बारीक कापून घेतलेली आहे ती टाकणार आहे.
सगळं मिक्स करून घेणार आहे. मी याच्यात मीठ घातलेलं नाही कारण मी मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं. तर चला बघूया आपण. थोडंसं चाट मसाला घालते. चला काढून घेते आता. बस. चला झाला बघा आपला ब्रेड सँडविच आणि समोसाचा मसाला. भाजी बनवून तयार झाली आहे. आता चला आपण समोसे बनवून घेऊया. कशी दिसते भाजी बघा. समोशाची भाजी आणि सँडविचची भाजी तयार आहे. चला आपण पुढची प्रोसेस करूया. आपण समोसे बनवून घेऊया. प्लेटीमध्ये ठेव ना. समा ती प्लेट दे खालची. असं असं दाबायचं असते हाताने. आपल्याकडे परफेक्ट नसतं. ते घे खालचं. बरं बनव वाटी पण दाबना तसा असा बस सोड. दाबायला असतो थोडासा. ते गुण 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 होते. गणपती सारखं काय लुंडू लुंडू लुंडकत येते. हे ते सगळं घालायचं त्याच्यात जे आहे ना ते सगळं घाला. काढू नको त्यातलं. ते हे नाही इथलं त्याला पाणी लावून पाणी द्या. हे काही जण हो दे ज़्यादा हो गया. हे बघा समोसे बनवले. इथं पॅटीस बनवले आणि इथं वड्याची हे करून ठेवले. चला आता तळायची तयारी. आता सोना तळती. लाल म्हणजे नंतर एवढं सगळं तेल टाकायचं. समोसा जास्त लागतं ना ते. हां आता काय कर माहिती गर्दी कमी कर. तिथं ते असे बरोबर आता नेमे का मधोमध हे कर. मधोमध कट कर. इकडे चाललंय पॅटीस बनवायचं काम. इकडे चाललंय समोसे बनवायचं काम. तू काय कर. मी बसते. चला आता बटाटे वडे. बटाटा वडा. असे मस्त बटाटे वडे चालले. गरमागरम छानपैकी. चला आजचा बेतलेच भारी. एक नंबर बेत आहे आजचा. एक नंबर. बटाटा वडा.
पॅटीस पातळ झाले थोडंसं पीठ टाक. बघा पॅटीस ऐसे बना रहे हैं. इकडे घ्या जरा. असती हे पण दाखवले असे बनवलेले मस्त. हे बघा, किती छान बनवलेले. बोल ना असं. हे बघा सँडविच ब्रेड सँडविच पॅटीस. पॅटीस पॅटीज आहेत पॅटीज. समज घे एकदम शिजलेत का सांग मग. आत्ताच टाकलेलं कशी नव्हतं आधीचा हा बघ आधीचा हा हा 4 वर्षापूर्वी आलेला आहे. अरे हा पहिला टाकलेला आहे नंतर पीठ बघून मग ते हे केलेलं आहे. ठीक आहे बाबा चल खा. कोई मैके को दे दो संदेश पिया का घर प्यारा लगे मैं तो भूल चली बाबुल का देश पिया का घर प्यारा लगे. ऐसा 10 दिन स्वयंपाक करेंगे तो मैं प्लेटी काढायचं का त्याच्यामध्ये चटणी बिटणी घाला. मी ताटं नाही भरली. हे देखो हमारा आचारी आचारी आचारी. आता हे समोसे तळायचे आहेत अजून. हे बघा एकदा तेलातून काढून ठेवलेत आता परत ते तेलामध्ये टाकून तळायचे. हे काय आहे? कांदा भाजी. कांदा भजी अशी बनवते. नाही आता उरलेल्या पिठाची ऑन द स्पॉट बनवली आम्ही. ऑन द स्पॉट कांदा भजी. अशी बनवत नाहीत पण बनलेत ते. पीठ वाया नको घालवायला म्हणून आपण कांदा भजी बनवलेत त्याच्यात. थोडंसं पीठ उरलेलं त्याच्यामध्ये आणि आपल्याला चुरा काढायचा मस्त. नाही मुझे तो ये पसंद आ